आज बड्डे होता माझा आणि फरमाईश होती मुलांची की मम्मा आज पनीर बिर्याणी बनव. मग काय बड्डे असो, संडे असो किंवा मंडे असो, आपली तर रोजच किचनमध्ये हजेरी लागतेच. तर आज पनीर बिर्याणी बनवली आणि त्यासाठी सर्वात आधी मस्त फळफळीत असा भात बनवून घेतला. पनीर शॅलो फ्राय करून घेतलेला आहे, कांदा तळून घेतला आहे. बिर्याणीमध्ये मी भाज्या वापरलेल्या आहेत, त्यासुद्धा चांगल्या परतून घेतल्या. आता बिर्याणी बनवण्यासाठी माझ्याकडे मोठा टोप किंवा हंडी असं काही भांडं नाही आहे, पण हा मोठा कुकर आहे. तर सरळ कुकरमध्येच भाजी बनवून घेतली. भरपूर असं तेल टाकलेलं आहे, खडे मसाले टाकले, जाडसर वाटलेलं आलं लसूण टाकलं, कांदा टाकला, चांगला परतून घेतला, टॅमॅटो प्युरी टाकलेला आहे. टॅमॅटोसोबतच 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा मी वाटून घेतल्या होत्या. आणि लाल तिखट, हळद, मीठ, किचन किंग मसाला, बिर्याणी मसाला वापरलेला आहे, दही टाकलेलं आहे. छान अशी ग्रेव्ही बनवून घेतली, मस्त अशी भाजी बनवून घेतली आणि ह्याच कुकरमध्ये भाताचे 2 लेयर लावून मस्त अशी बिर्याणी मी इथे तयार करून घेतलेली आहे. जो कांदा आपण तळलेला तो सुद्धा मी इथे वापरलेला आहे. आता या बिर्याणीला दम द्यायचा आहे, तर त्यासाठी कुकरच्या झाकणाचा रबर काढून घेतला आणि कुकरचं झाकण व्यवस्थित लावून 15 ते 20 मिनटं कमी गॅसवरती ह्या बिर्याणीला व्यवस्थित असा दम दिलेला आहे. छान अशी बिर्याणी आज बनवून घेतली आणि छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांसोबत केक कट केला, बड्डे सेलिब्रेट केला. तर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.